हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण 3 कलरची मिक्स अशी लटकन ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत। आता हे लटकन मी ब्लाऊजसाठी बनवत आहे। तर इथे मी 3 कलरचे कापड घेतलेले आहेत। प्रत्येक कापडाची लांबी आणि रुंदी 4-4 इंच आहे। जर एक्स्ट्राचं असेल तर ते कट करून घ्यायचे। जे चारही कापड आहे त्याची लांबी आणि रुंदी 4 इंचच घ्यायची आहे। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन प्रेस करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील। पाहू शकता इथे मी 4 इंच लांब 4 इंच रुंद असे 3 कापडाचे 3 कलरचे तुकडे घेतलेले आहेत। आता आपण ह्याचं लटकन कसं बनवायचं ते पाहूयात। आता इथे वरच्या बाजूने मी रेड कलरचं जे कापड आहे त्याचा यूज करत आहे। आता या कापडाला अशा पद्धतीने एक टोक धरून दुसऱ्या टोकावरती ठेवून दोन्ही बाजूने अगोदर शिलाई मारून घ्यायची आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही प्रेस करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट शिलाई मारू शकता। मी अशा पद्धतीने दोन्ही बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे। एक्स्ट्राचं जे टोक आहे ते कट करून घ्यायचं आहे। आता दुसऱ्या कापडाचा जो तुकडा आहे त्याचंही सेम त्याच पद्धतीने करायचं आहे। आता या तिन्ही तुकड्यांना सेम दोन्ही बाजूने अशी शिलाई मारून घेतली आहे। आता खालच्या बाजूने आपण रेड कलरचं कापड ठेवायचे। त्यावरती अंदाजे अर्धा इंच किंवा पाऊण इंच मार्जिन सोडून ग्रीन कलरचं कापड ठेवायचे आणि वरती ऑरेंज कलरचं ठेवायचं आहे। आता तिन्ही कापड व्यवस्थित सेम मार्जिन घेऊन सेट करायचे आहेत आणि मग त्याच्या किनाऱ्यावरती अशा पद्धतीने त्रिकोणी आकारात शिलाई मारून घ्यायची आहे। ही शिलाई दुसऱ्या बाजूनेही सेम तशीच खाली घ्यायची आहे, पण त्याआधी मार्जिन सेम आहे की नाही हे चेक करायचं आहे। आता जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। मागच्या बाजूने बघायचं तिन्ही कापड व्यवस्थित लॉक झाले आहेत की नाही ते पाहून घ्यायचं एकदा। आता जे हे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचे दोन्ही बाजूचं। आता खालचा जो रेड कलरचा भाग आहे तो अशा पद्धतीने उचलून सेट करून घ्यायचा एकदम इकडच्या किनाऱ्यावरती। आता यामध्ये आपण जे काही नॉड वापरणार आहोत ती नॉड सेट करून घ्यायची सेंटरला। हे अशा पद्धतीने सेंटरला सेट करून घेतली की कडचा भाग उचलून दुसऱ्या बाजूवरती व्यवस्थित एकदम दोन्ही किनारे एकमेक किनाऱ्यावरती ठेवायचा आहे आणि मग त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे। एक्स्ट्राचं जे थोडंसं टोक आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा डबल शिलाई मारून व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे। आणि आता हे लटकन अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे। पाहू शकता 3 कलरमध्ये ही लटकन डिझाईन तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।